आम्हा दोघा भावांना मुंबईची एकट्याने निवडणूक लढवायची होती. मात्र आता आम्ही खूप घाबरलो आहोत. आता आम्हाला रात्रीची झोप सुद्धा लागत नाही आणि मुंबईची निवडणूक कशी जिंकायची याचंच प्लॅनिंग करत आहोत. काहीही करून आम्हाला मुंबई भाजपच्या हातात द्यायची नाही. कारण जर मुंबई त्यांच्या हातात गेली तर मोदी मुंबईला गुजरातमध्ये नेईल. मराठी माणसाचे अस्तित्व मुंबईत राहणार नाही. मराठी माणसाची जात बदलली जाईल. मराठी माणसाला गुजराती केलं जाईल. पण मित्रांनो, आता आम्हा दोघा भावांना मुंबईची निवडणूक हरण्याची भीती आहे. आता झालेल्या पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेनं आम्हाला विचारलं सुद्धा नाही. आम्हाला जनतेनं मतदान केले नाही. कवडीची किंमत दिली नाही. आमचा खूप मोठा पराभव झाला आणि भाजपाचा विजय झाला. त्यामुळे आता मुंबईची निवडणूक फक्त आम्ही दोघांनी लढवणं चुकीचं ठरू शकते. त्यामुळे आम्ही शरद पवारांना सोबत घेण्याचा विचार करत आहोत. जरी आमच्या महत्वाच्या 10 जागा शरद पवारांना गेल्या तरी चालतील, पण मुंबई ताब्यात ठेवणं महत्वाचे आहे. कारण जर मुंबई आमच्या ताब्यात असेल तर आम्ही असू, आणि जर आम्ही असू तर तुम्ही असाल. त्यामुळे मुंबईतल्या सर्व